Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये वाढ होत असून त्याच्या झळा भारतालाही बसू लागल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतीबरोबरच CNG महागला आहे. मंगळवार दिनांक 26 मे रोजी CNGचे नवे दर लागू झाले असून गॅस 2 रुपयांनी महागला आहे. CNGचे दर प्रति किलो 81.09 रुपयांवरून आता 83.09 रुपये इतके झाले आहेत. गेल्या काही दिवसात इंधनाच्या दरात 4 वेळा वाढ झाली आहे. CNGचे दरही वाढवण्यात आले आहेत. तब्बल 4,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी CIDच्या ताब्यात असलेल्या शिवानंद निलण्णवर यांची मंगळवार दिनांक 26 रोजी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने निलण्णवर यांची आरोग्य तपासणी केली. कडक सुरक्षा व्यवस्थेत CID अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात आणले होते. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुन्हा माळमारुती पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. दरम्यान या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी CIDकडून शिवानंद निलण्णवर यांची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. शिवानंद निलण्णवर यांच्याकडून आलिशान कार भेट स्वरूपात स्वीकारल्याप्रकरणी अभिलाष मंगळवारी माळमारुती पोलीस ठाण्यात हजर झाले असून CIDकडून त्यांची चौकशी सुरू आहे. बेळगावमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल 4,500 कोटी रुपयांच्या कथित प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणी CIDचे पथक माळमारुती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तपासाचा भाग म्हणून अभिलाष यांना CID अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस देण्यात आली होती. प्रकरणातील आर्थिक व्यवहार तसेच भेट म्हणून दिलेल्या आलिशान कारच्या पार्श्वभूमीवर CID अधिकारी अभिलाष यांची सखोल चौकशी करत आहेत. या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रिंग रोड कामाला अखेर प्रारंभ करण्यात आलाय. कडोली येथून रस्ता कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यासाठी भूसंपादन आणि प्रस्तावित रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गटार खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून रिंग रोड करण्यात येणार आहे. तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातून रिंग रोड करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी विरोध केला होता. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रिंग रोड कामाला अखेर प्रारंभ करण्यात आलाय. कडोली येथून रस्ता कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यासाठी भूसंपादन आणि प्रस्तावित रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गटार खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून रिंग रोड करण्यात येणार आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी मागील वर्षांपासून नुकसान भरपाई स्वीकारण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे रस्ता कामाचा मार्ग मोकळा झालाय. महामार्गावरील होनगा ते देवगिरी कडोली गुंजेनहट्टी परिसरातून जाणार आहे. सध्या रस्ता कामासाठी 200 फूट जागा संपादित केली जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार खोदण्यात येणार आहे. JCBच्या सहाय्याने खोदकाम करण्यात येत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. काँग्रेस हायकमांडच्या भेटीपूर्वी दिल्लीत कर्नाटक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अनौपचारिक टिफिन मीटिंग पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि पक्षनेते सहभागी झाले होते. बैठकीला गृहमंत्री जी परमेश्वर, मंत्री सतीश जारकिहोळी, एस.सी. महादेवप्पा, भैरती सुरेश, के.जे. जॉर्ज तसेच एम.बी. पाटील उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद आणि कायदेशीर सल्लागार पोन्नण्णा हे देखील उपस्थित होते. हायकमांड भेटीपूर्वी झालेल्या या अनौपचारिक बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्ष संघटना तसेच आगामी राजकीय रणनीती यावर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोमनाळ गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये महांतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांचे अवघे 9 महिन्याचे बाळ यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायबाग रेल्वे स्थानक परिसरात हे कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या ऑटोशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की महांतेश, साक्षी आणि त्यांचे बाळ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कारवार जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील बोमनहळ्ळी जलाशयात सोमवारी दिनांक 25 मे रोजी हत्तीचा मृतदेह आढळून आला. मृत हत्तीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जलाशयातून हत्तीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. मृत हत्ती हा अंदाजे 9 ते 10 वर्षांचा नर हत्ती असल्याचं ओळखण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्तीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हिरेबागेवाडी पोलिसांनी मटका जुगाराविरोधात कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई 25 मे रोजी हिरेबागेवाडी बसवाड रस्त्याजवळील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकीला अहमद महमूद गौस बागवाना वय 64 हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आकड्यांवर पैसे लावून ओसी गेम खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून हिरेबागेवाडीचे पीएसआय बसवराज के मितागारा आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात केपी कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पीएसआय बसवराज मितागारा आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ईव्हीएम वेअरहाऊसला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वेअरहाऊसमधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ईव्हीएम मशीनच्या सुरक्षित साठवणुकीची सविस्तर तपासणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेअरहाऊसमधील व्यवस्थेची माहिती घेऊन आवश्यक सूचनाही दिल्या. निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी प्रशासनाकडून नियमितपणे अशा प्रकारच्या पाहण्या करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बकरी ईद सण साजरा करताना सर्व समाज बांधवांनी शांतता, संयम आणि बंधुभाव जपावा. सण हा आनंदाचा आणि एकात्मतेचा असतो. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून बकरी ईद शांततेत साजरी करावी असे आवाहन यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. हा सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र आल्याचे या बैठकीत दिसून आले. पीएसआय आर.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान उपस्थित नागरिक, समाजातील प्रमुख व्यक्ती तसेच युवकांना बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरिका ज्वेलर्स.
अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, नीलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या 3 शाळकरी मुलींचा हुंदळेवाडी येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. धनुष्का पुंडलिक सांब्रेकर वय 15, रिया चंद्रकांत सांब्रेकर वय 12 व स्वरा जयवंत नाईक वय 13 अशी त्यांची नावे आहेत. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दिनांक 25 मे रोजी दुपारी 4 वाजता घडली. रिया व धनुष्का हिच्या वडिलांच्या आई व स्वरा हिच्या आईच्या आई सुशीला सांब्रेकर वय 70 यांचं 8 दिवसांपूर्वी निधन झालं होतं. सुशीला यांचे विधिकार्य करण्यासाठी या तिन्ही मुली आई वडिलांसमवेत हुंदळेवाडी येथे आल्या होत्या. तिघींच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बेंगळूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये आलेला कोट्यवधी रुपयांचा हायड्रो गांजा जप्त केला. या कारवाईत तब्बल 3 किलो 312 ग्रॅम हायड्रो गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अमेरिका आणि थायलंड येथून आलेल्या संशयास्पद पार्सलची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान स्नॅक्स बॉक्समध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला हायड्रो गांजा आढळून आला. CCBच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण माल जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपींचा शोध सुरू असून परदेशातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. निपाणी शहरात गुरुवार दिनांक 28 रोजी होणारा बकरी ईद सण शांततेत साजरा करावा असे आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी पोलीस ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या शांतता बैठकीत बोलताना व्यक्त केले. यावेळी उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी सांगितले की मुस्लिम बांधवांचा हा महत्त्वाचा सण आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधव ईदगाह मैदान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुवारी सकाळी 8 वाजता सामूहिक नमाज पठण संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी शांततेत हा सण साजरा करावा असे आवाहन उपनिरीक्षक कारजोळ यांनी बोलताना व्यक्त केले. या शांतता बैठकीस शेरगुल पठाण, अल्लाबक्ष बागवान, जुबेर बागवान, मैनुद्दीन मुल्ला, झाकीर कादरी, असलम शिकलगार, शरीफ बेपारी, अनीस मुल्ला तसेच समाजातील इतर बांधव उपस्थित होते. KLS IMER आणि TIE हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सत्रात प्रख्यात अर्थतज्ञ विवेक कौल यांनी मार्गदर्शन केले. बिहाइंड द हेडलाईन्स, हाऊ द US-इराण कॉन्फ्लिक्ट कुड इम्पॅक्ट इंडिया या विषयावर बोलताना त्यांनी जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा वेध घेतला. कौल यांनी पंतप्रधानांच्या 7 कलमी आराखड्याचे विश्लेषण करत इंधन दर, महागाई, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक पुरवठा साखळी या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. बदलत्या आर्थिक परिस्थितीत नागरिकांनी अधिक बचत करणे, सुज्ञपणे गुंतवणूक करणे आणि कौशल्य अद्ययावत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात स्थानिक शिक्षण तज्ज्ञ आणि व्यावसायिकांनी उत्तर कर्नाटक प्रदेशातील उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा केली. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन TIE हुबळीचे व्यंकटेश पाटील आणि KLS IMERचे संचालक डॉक्टर आरिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सावगाव रोड येथील अवघ्या 3 वर्षांच्या कुमार नवतेज भूषण पालकर यांनी जागतिक विक्रमाची नोंद करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. चित्रांशिवाय टेक्स्टमधून 15 फळे व प्राण्यांची नावे सर्वात जलद वाचणे या प्रकारात नवतेजने केवळ 30 सेकंदात कामगिरी पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली असून नवतेजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इतक्या लहान वयात दाखवलेल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वाचन कौशल्यामुळे परिसरातून त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. नवतेजच्या या यशामागे त्याचे वडील भूषण पालकर आणि आई प्रज्ञा पालकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन,
प्रेमळ संगोपन आणि अथक परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या 3ऱ्या वर्षी मिळालेल्या या यशामुळे भविष्यात नवतेज आणखी मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाली असून ही सेवा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली पाहिजे असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बेंगळुरूमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या 108 आरोग्य कवच केंद्रीकृत कमांड आणि कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले. त्यानुसार 108 आरोग्य कवच रुग्णवाहिका सेवा आता पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत आली आहे. संपूर्ण देशात प्रथमच कर्नाटकात 108 आरोग्य कवच केंद्रीकृत कमांड आणि कंट्रोल सेंटर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मिळावेत या दिशेने अत्याधुनिक मॉडेलमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी हे केंद्र खूप उपयुक्त ठरणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसर प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी कॅन्टोन्मेंट मंडळाने मोठ्या प्रमाणावर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. MLIRC कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या निर्देशानुसार CEO सुदाम मंचाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक 26 मे रोजी पहाटेपासूनच या अभियानाला सुरुवात करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसह रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना यावेळी कडक इशारा देण्यात आला. कॅन्टोन्मेंट मंडळाचे अध्यक्ष असलेले ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, आमदार आसिफ सेठ आणि मंडळ सदस्य सुधीर तुपेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार सकाळी 6 वाजल्यापासून विशेष प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत तब्बल 84 सफाई कर्मचारी सहभागी झाले असून नाले, गटारे आणि मैदान परिसरातून आतापर्यंत सुमारे 1 टन प्लास्टिक कचरा हटवण्यात आला आहे. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, विविध विभागांचे अधिकारी तसेच मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बकरी ईद सण शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या व सूचना प्रशासनासमोर मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश दिले. सण उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.